गौतमी राऊत अरोस्कर या कबड्डीमध्ये अगदी पहिल्या हंगामापासून समालोचकाची भूमिका बजावत आहेत। गौतमी या स्वतः कबड्डीतील राष्ट्रीय खेळाडू आहेत। यामुळे त्यांना कबड्डी खेळातील बारकावे चांगलेच ठाऊक असून कबड्डीतून निवृत्त झाल्यावरही समालोचकाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कबड्डी खेळाची त्या एक प्रकारे सेवाच करत आहेत। प्रो कबड्डी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कबड्डीला फारसं वलय नव्हतं आणि कबड्डीतील बारकावे सामान्य कबड्डी प्रेमींना फारसे माहीत नव्हते। यामुळे सोप्या भाषेत आपल्या हा देशी खेळ सामान्य कबड्डी प्रेमींपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। कबड्डीची एक परिभाषा विकसित करण्याचं आव्हान त्यांच्या समोर होतं। त्यांनी हे आव्हान अगदी लिलया पेललं। आमच्या समोर आव्हान होतं की एक कबड्डीची परिभाषा तयार करायची। काही खास शब्द जसं बोनस, टॅकल, डू ऑर डाय रेड हे शब्द लोकांच्या लक्षात कसे राहतील, कारण क्रिकेटमध्ये म्हणाल तर काही शब्द लेग स्पिन आणि जे काही दुसरे शब्द आहेत ते लोकांच्या परिचयाचे आहेत। लोक त्याबद्दल चर्चा करतात, आवडीने पाहतात। तर अशी काहीतरी क्रेज लोकांमध्ये कबड्डीबद्दल निर्माण व्हावी यासाठी एक लँग्वेज लोकांमध्ये सेट करणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने दुसऱ्या सीझनमध्ये प्रयत्न केले गेले। दरम्यान आपण एक महिला असून कबड्डीत समालोचकाची भूमिका करतो, यामुळे आपल्याला वेगळं असं काही वाटत नसल्याचं त्या म्हणतात। कबड्डी खेळ आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो यातच आनंद वाटत असून कबड्डीच्या समालोचक म्हणून आपल्याला एक वेगळी ओळख मिळाल्याचं त्या सांगतात। महिला कॉमेंटेटर किंवा पुरुष कॉमेंटेटर असं काही माझ्या मनात नक्कीच तो पोहोचवू शकते आणि ते सुद्धा त्यांना आवडेल अशा भाषेत, त्यांना माझा खेळ समजेल अशा भाषेत सांगू शकते। आणि कबड्डीने मला आजपर्यंत भरपूर काही दिलंय आणि त्यातून उत्तराई होण्यासाठी हा थोडासा प्रयत्न माझ्याकडून केला जातोय। त्याचबरोबर एक नवीन ओळख निर्माण झाली। आतापर्यंत मला एक खेळाडू म्हणून ओळखायचे, आता कॉमेंटेटर म्हणून ओळखतायत। तर खूप असं अप्रूप वाटतं की मी एक नवीन फील्ड एक्सप्लोअर करू शकले। कबड्डीसारखा खेळ घराघरात लोकप्रिय होताच, मात्र त्याला अगदी सोप्या भाषेत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गौतमी करत आहेत। यामुळे बोनस, टॅकल, डू ऑर डाय रेड हे कबड्डीतील शब्द अगदी सामान्यांच्याही चांगलेच परिचयाचे झाले आहेत। गौतमी यांच्यासारख्या कबड्डीतील महिला समालोचक कबड्डी या देशी खेळाला अधिकच विकसित करत आहेत असंच म्हणावं लागेल। मयुरेश रणवरेसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।